ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली असून भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतो। भुजबळ आणि वडेट्टीवारांचा कालच्या मेळाव्यामध्ये एक जुना व्हिडिओ दाखवला। वडेट्टीवार वारंवार भूमिका बदलत असल्याचा आरोप भुजबळांनी केला। यावर भाजपने फेक नरेटिव्ह फॅक्टरीमधील नेत्याला पुढे केलं असा पलटवार वडेट्टीवार यांनी केलाय। जरांगेच्या संदर्भात उभारणी करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। अरे मी कोणालाच टार्गेट ना तुम्हाला टार्गेट करून मला काय मिळणार आहे? वडेट्टीवार काय मिळणार मला तुम्ही सांगा। तुमची ही वारंवार ही भूमिका जी बदलता तुम्ही, त्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारतोय की तुम्ही ठाम भूमिकेमध्ये यायला हवं। तुम्ही जरांगीच्या इथं बसून एक भूमिका घेता, तुम्ही अंबडच्या मीटिंगमध्ये बसून दुसरी भूमिका घेता, परत आमच्या मीटिंग्स लावल्या तर परत तिसरी भूमिका घेऊन ते टाळता, परत आता चौथ्या भूमिकेमध्ये 2 वर्षानंतर जाऊन मोर्चा काढता। तुमची भूमिका तुम्ही वारंवार बदलू नका हे आम्हाला सांगायचं आहे। तुमच्या अंगावर सोडून मला काय व्हायचं आहे? मला काही व्हायचं नाही तिथे। आपल्या समाजाच्या एका उभरत्या नेतृत्वाकडून जर अशी चूक झाली असेल तर ते आपसामध्ये बसून मिटवायला पाहिजे। परंतु अशा प्रकारे पब्लिकली लावले तो व्हिडिओ आणि तिथे जे काही उपस्थित 1,00,000-2 लाख लोक असतील त्यांच्यासमोर हा दाखवून समोरच्या माणसाची प्रतिमा ही कमी करण्याचा जो एक डाव आहे मी असं म्हणेल तर वावगं होणार नाही। चुकलंच काल नक्की मी त्याला चूक म्हणेल, नक्कीच मी त्याला चूक म्हणेल। म्हणजे मला ते योग्य वाटलेलं नाही। जर त्यांना एवढं हे होतं तर विजू भाऊला बोलवून ते समजू शकत होते की विजू तुझं इथे इथे चुकलेलं आहे, तू असं करू नको। वडे आज सांगतायत का भुजबळांनी व्हिडिओ जो तर तू दाखवायला नको पाहिजे होता, तर वडेट्टीवारांशी चर्चा करायला पाहिजे होती। कोणता आहे वडे पण मला काय माहिती? शेवटचा प्रश्न सर, शेवट